शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापू लागलेले असून प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू झालेली आहे. प्रभाग क्रमांक 26 मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं नाशिक शहरातील सिडको येथील प्रभाग 26 शिवशक्ती चौक येथील संकटमोचन हनुमान मंदिर परिसरात भव्य चौक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या चौक सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मोठ्या उत्साहात पार पडलेल्या या सभेत शिवसेना आणि धनुष्यबाण हेच या परिसरात कायम राहणार असून शिवसेना यांच्या धनुष्यबाणाचा विजय होईल असा ठाम विश्वास उपस्थित नागरिकांनी केलेला आहे. या सभेस उमेदवार नयना जाधव, हर्षदा गायकर, भागवत आरोटे, निवृत्ती अण्णा इंगोले यांच्यासह शिवसेना महिला पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मंचावर शिवसेना पदाधिकारी सरला चव्हाण, माजी नगरसेवक मधुकर शेठ जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपापल्या मनोगतातून शिंदे गटाची भूमिका, विकास कामांचा आढावा आणि आगामी निवडणुकीसाठीची दिशा स्पष्ट केली. ड्रेनेज या सर्व गोष्टी चालूच राहणार आहे. याच्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांसारखा खमक्या माणूस आमच्या मागे आहे. तुमचे सर्वांचे लाडके भाऊ येत्या 14 तारखेला ताई मला वाटतं प्रत्येक भगिनीच्या खात्यात 3000 रुपये जमा होणार आहेत. हे फक्त एकनाथ शिंदे साहेबच करू शकतात. आज लोकांना वाटत असेल 3000 रुपये छोटी रक्कम आहे, पण त्या 3000 रुपयामध्ये एखाद्याचं दवाखान्याचं काम होऊ शकतं. किरकोळ ज्या गरजा असतात, कौटुंबिक गरजा असतात, एखाद्या मुलाची शाळेची फी भरल्या जाऊ शकते, त्याचं रिक्षा भाडं दिलं जाऊ शकतं. या सर्व गोष्टी शिंदे साहेबांनी महिला स्वावलंबी व्हावा या दृष्टिकोनातून 540 योजना आणलेल्या आहेत. त्यांचे नंबर त्याच्यावर दिलेले आहेत. तुम्हाला एकही नगरसेवकाकडे सर्वांना फोन करू शकता आणि ज्याही गोष्टी असतील त्या आम्ही सन्माननीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून सोडवण्याचा निश्चित 100% प्रयत्न करू. कारण इतर पक्षाचे जर नगरसेवक निवडून आले तर मला वाटतं त्यांना निधी मागण्यासाठी सुद्धा आमच्या नेत्याकडेच जावं लागेल. आणि जेव्हा शिवसेनेचे नगरसेवक नसतील तर निधी मला वाटतं मिळणं त्यांच्यासाठी कठीण जाईल आणि आपण विकासापासून अजून मागे जाऊ. विकास पाहिजे असेल. मागच्या वेळेस जेव्हा मी आलो त्यावेळेस आपल्या चौकाचं कॉन्क्रिटीकरण झालेलं नव्हतं. आणि शिवसेनेच्या मागे खंबीरपणे उभं राहून आज आम्ही सर्वांना मला वाटतं शिंदे साहेबांनी प्रत्येक सणाला तुम्ही बघितलं असेल, प्रत्येक सणाला आपल्यासाठी एक किट पाठवलं होतं. हे किट तुम्हाला प्रत्येकाला मिळालं असेल आणि अशा माणसाने विजय करावा अशी मी आपल्या माता भगिनींना विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्याला दाखवू शकतो आणि पुढे गॅरंटी देतो इथं होणार नाही. आणि जसं भाऊनी सांगितलं की भाऊ आमची सत्ता 100% येणार आहे, या महापालिकेवर भगवा फडकणार आहे. मी आपल्याला शब्द देतो की त्याच्यातून नक्कीच आम्ही तिथे जाऊन असा ठराव आपल्याला पाहिजे तो करून घेऊ. काळजी करू नका. फक्त आमच्या सर्व नागरिकांनी आमच्या बरोबर राहावं. काय होतं, एक नगरसेवक एका पक्षाचा, एक नगरसेवक एका पक्षाचा अलग काम करता येत नाही, खूप अडचण होते. आणि म्हणून माझी एकच विनंती आहे की तुम्ही 4ही नगरसेवकांना म्हणजेच 4 धनुष्य बघा, नाव बघू नका कोण आहे. माझ्या मते फक्त पक्ष आणि फक्त धनुष्य हे बघा आणि 4ही धनुष्यबाणांना मतदान द्या. 100% तुमचं काम करू हे साहेबांना स्मरून सांगतो. आज मी गांधी राहायची त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतोच. आपला प्रभाग हा नाशिक महानगरपालिकेला सर्वात मोठा प्रभाग म्हणून ते नोंद आहे. आपली लोकसंख्या मागल्या वर्षाने 40-50 हजार होती, आज ते 1 लाख जवळपास होईल आहे. खूप ताण आहे वर्षी, म्हणजे वाटच आपली सुटलं की काम व्हायला पाहिजे. 2022-17 निवडी होणार या 2022 5 वर्ष संपली आहेत. 2022 नंतर प्रशासक राजवट राज महानगरपालिका त्याला पैसा देत नाही. त्यामुळे ज्या काही कामे लेट घ्यावी असतील त्याबद्दल आम्ही पक्षाने दिलगिरी व्यक्त करतोच. आणि आता प्रभाग 26 मधून मी उमेदवारी करत आहे. आपल्या शिवसेना पक्षातर्फे आम्ही 4 उमेदवार निवृत्ती अण्णा इंगोले, हर्षदाताई गायकर, भागवत भाऊ आरोटे आणि मी नयना निलेश जाधव. आज खरं सांगायचं म्हटलं तर ही नाशिक महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.
आणि ह्या रणधुमाळीमध्ये मला एकच सांगावंसं वाटतं की आपले एकनाथजी शिंदे साहेब आपले लाडके उपमुख्यमंत्री ज्या वेळेला ते मुख्यमंत्री पदावर आले आणि आपल्या महाराष्ट्राचा चेहरा मोहराच बदलला. त्यांनी विकास कामांची सांगड घातली, तसेच योजनांची सांगड घातली आणि आपलं राज्य प्रगतीपथावर नेलं. मला वाटतं इथे अनेकांना प्रत्येक कोणत्या योजनेमध्ये बसतो ती योजना प्रत्येकासाठी त्यांनी त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येकाला त्याबद्दल संबोधित केलं आणि त्यांनी जवळजवळ आपल्या लाडकी बहीण योजना या निमित्तातून फेमस झालेले आपले लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ते सुद्धा आपले नकळत कधी लाडके भाऊ झाले हे सुद्धा आपल्याला समजलं नाही. आणि म्हणूनच मला असं वाटतं की त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपलं शिवसेनेचं पॅनल आमचे भागवत भाऊ आरोटे असतील, हर्षदाताई गायकर असतील, निवृत्ती अण्णा इंगोले असतील आणि मी नैना निलेश जाधव, आमच्या ह्या शिवसेनेच्या पूर्ण पॅनलला धनुष्यबाणासमोरील बटन दाबून तुम्ही सर्वांनी भरघोस मतांनी विजयी करावं असं मी सर्वांना आवाहन करते. आमची खूप मोठी मागणी नाही आहे, जागा खूप मोठी आहे, तर बाबा तुमच्या याच्यातून महापालिकेला एक ठराव करून एवढी जेवढी जागा आहे बरोबर आहे, ॲटलिस्ट एवढा तरी ओपन स्पेस आम्हाला कायमस्वरूपी एक ओपन स्पेस मिळावा, बस एवढंच आमची अपेक्षा आहे. याच्या पलीकडे काही अपेक्षा नाही. बाकी सगळ्या गोष्टी आम्ही ताईंना सांगितलेल्या आहे. बाकी आमची दुसरी कोणतीच मोठी मागणी नाही आहे. मंदिर आहे, फक्त एवढा ओपन स्पेस हा कायमस्वरूपी महापालिकेने आम्हाला मंजूर करून द्यावा. हा ओपन स्पेस जो आहे तो मंजूर करा, बस एवढेच आमची अपेक्षा. याच्या पलीकडे मोठी अपेक्षा नाही. कार्डच्या पुढे आपले शिवसेना पक्षाच्या वतीने जे अधिकृत उमेदवार आहे त्या सगळ्यांचे तिथे माहिती दिलेली आहे. आपल्या अ गटातनं निवृत्त अण्णा इंगोले, ब गटातनं मी हर्षदा गायकर, क गटातनं नैनाताई जाधव आणि ड गटातनं भागवत भाऊ आरोटे असे 4 उमेदवार आपल्या शिवसेना पक्षाच्या वतीने असणार आहे. आणि तुम्हा सगळ्यांना 4 मतदान करायचे आहे. 2017ला देखील आपण सगळ्यांनी 4 मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली होती, परंतु त्यावेळेस प्रत्येकाला मतदान करण्यासाठी एक मशीन होतं, म्हणजे टोटल 4 मशीन तुमच्या समोर होते आणि तुम्हाला ते मशीन 4 वेळा प्रेस करायचं होतं, म्हणजे तुमचं 4 वेळा मतदान झाल्यानंतर तुमची प्रक्रिया पूर्ण होणार होती. परंतु यावेळेस 2 मशीन असणार आहे आणि तुम्हाला त्या 2 मशीनवर 4 मतदान करायचंय. तुम्हाला मी पाठीमागे दिलंय, एका मशीनवर 2 जणांना तुम्हाला मतदान करायचंय, म्हणजे 2 मशीनवर तुम्हाला 4 जणांना मतदान करायचंय. आणि ही सगळी प्रक्रिया नसेल लक्षात येत तर फक्त धनुष्यबाण दिसेल त्या समोरचं बटन दाबायचं, सगळ्यात महत्वाचं. तिथे धनुष्यबाण दिसेल त्या समोरचं बटन दाबायचे. जोपर्यंत 4 मतदान तुमचे पूर्ण होणार नाही तोपर्यंत ते मशीन वाजणार नाही आणि मशीन वाजल्याशिवाय तुमची मतदान प्रक्रिया पूर्ण होणार नाही. त्यामुळे आपलं मतदान अगदी व्यवस्थित आणि चांगल्या व्यक्तींना देण्यासाठी तुम्ही सगळे सुज्ञ आहात. त्यामुळे निश्चितपणे मला खात्री आहे की 15 तारखेला तुम्ही आम्हा सगळ्या आणि विशेष म्हणजे हेडगेवार मळा परिसरातील साईबाबा मंदिराजवळ चौक सभा संपन्न झाली, जिथे मतदार बांधवांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला जाहीर पाठिंबा दर्शवला. एकूणच नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाची ताकद दाखवणारी ही चौक सभा ठरलेली असून येत्या काळात प्रचार आणखीन तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. NCN न्यूजसाठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर.